याचा फोटो काढ, याचा फोटो, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. हे बघा. शीट खाडा बिट काटे मार मोठे मोठे शीट खाडा बिट काटे मार मोठे मोठे. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात तुटून कापला यार. शीट मागची काच पण तोडली त्यांनी. या कर आपले चार अपना ओढे भी निघतो की लाईक भी निघतो. आम्ही इथे काल फिरायला आलो होतो. माझे दीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जणं त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो. आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो. तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे. तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमचं वगैरे. तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं. पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे. तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे. असं म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले. मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले. नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं. त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो. तिथं ते खाऊ वगैरे विकत होते. तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले. तर का हो म्हणे काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता. अरे म्हणे तुझा काय संबंध. म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले. तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला. मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग तेवढी झाली. मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो. त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला. त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले. आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे. मुलं की अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय. पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं. तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब आहे त्यांनी सहकार्य केलं. आणि आपल्या त्या मॅडम आहे SP विमल मॅडम, त्यांनी पण खूप सहकार्य केलेले. आणि पोलिसांच्या बाबतीत बेफिकर राहा, कोणीच एका शब्द काही बोलू नका, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले. आज ते होते म्हणून आज आम्ही पंचनामाला आलेलो आहे. आता आज आमची याची डेअरिंग नव्हती, आज त्यांनी सपोर्ट केलेला आहे. कृपया करून त्यांना कोणी ब्लेम करू नका. आज त्यांच्या पायी आज आपण लोक आहे आणि त्या लोकांना ते पकडून आणणार आहे. मला एवढी पूर्ण गॅरंटी माझ्या सरकारवर, आपल्या ह्यांच्यावर. माझं नाव पूनम किरण भागवत. याचा फोटो काढ, याचा फोटो, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. हे बघा. शीट खाडा बिट काटे मार मोठे मोठे शीट खाडा बिट काटे मार मोठे मोठे. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात तुटून कापला यार. शीट मागची काच पण तोडली त्यांनी. ते टोल नाक्यापाशी जेव्हा त्यांनी आमचं गाडीचं स्विच ऑफ केला, एका मुलांनी काचा तर फुटलेल्या होत्या. तर तिथं त्या मिस्टरांची अशी गच्ची वगैरे धरली, त्याच्यात त्यांची 2 तोळ्याची चेन पडली का हुसकवली ते आम्हाला नाही कळालं, पण ती हरवली. आणि त्याच्या आधी माझ्या जावेचा एक मोबाईल होता 1.5 लाखाचा, तो सुद्धा तिथं पडलेला आहे. लोकेशन दाखवते पण मोबाईल सापडत नाही आहे आम्हाला अजून पण त्यांचा. तर आता दोन्ही वस्तू साहेब बोलले, आम्ही हे सायबर यांना सांगून मोबाईलचं बघतो आणि ह्या लोकांकडून काय आम्हाला रिकव्हरी वसूल करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ. ते आम्हाला सहकार्य पूर्ण करताय आणि करणार आहे. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या नाशिक पोलिसांवर.